आता तुम्ही इथं बघू शकता. आता 2 महिन्या पहिले जे ड्रेनेज लाईनचे काम झाले होते ती चुकीच्या पद्धतीने करायला आले होते. इथं टाईल्स शौचालयाचे टाईल्स पूर्ण चांगले आहेत, चकचकीत आहेत. ते टाईल फोडून नवीन बसवत होते. तर त्याला आम्ही सगळ्या महिलांनी आणि आम्ही मिळून विरोध केला. आम्ही म्हणलं की त्याच्याबद्दल आम्हाला ही ड्रेनेज लाईन खचलेली आहे, जे बाथरूम सारखे चॉकअप होतात ते व्यवस्थित करून द्या. मग त्यांनी काय केलं, राग आला त्यांना अक्षरशः अधिकाऱ्यांना, ह्याने असं का केलं, आमचं हे का केलं म्हणून ते करून गेल्यात. तुम्ही बघू शकता 2 महिन्यानंतर अवस्था बघा. ही काढ रे गाडी. ही 2 महिन्यानंतर ही अवस्था बघू शकता तुम्ही. एवढं केलं, आतल्या निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे या ठिकाणी. हे बघा, निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि कोणाचाही वचक नाहीये. आमच्या सारख्यांनी जर बोललं तर आम्हाला ना अक्षरशः धमक्या देतात लोक. धमक्या येतात? हो, अक्षरशः धमक्या येतात. तुम्ही हे काय करता, ते काय करता, ते चुकीचं काय हे करता. कोणाकडनं धमक्या येतात तुम्हाला? जे प्रस्थापित लोक आहेत, असं एकाचं नाव नाही घेता येणार कोणाचं, म्हणजे प्रस्थापित लोक आहेत जे म्हणतात कशाला हे करतो तू. आणि आमच्यातलेच काही लोकांना विकत घेतलेलं आहे जे ह्याच्यावर आहे. तर ते काय ते बदनामी आता महिलांकडे काही लोकांना बाहेर बदनामी काय करतात, अरे मिलिंद आल्यानंतर कामं अडवतो, लोकांची कामं करू आपल्या ह्याला ठेकेदारांना दमदाटी करतो. मग दमदाटी का करतो? ही जर आमच्या आईवडिलांनी अशिक्षित नाही, ते शिक्षित नव्हते, त्यांनी घाणीत दिवस काढलं. तर आज आम्ही शिकलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि 100% आम्ही गुरगुरणार. आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी